मी डॉक्टर अशोक देशपांडे, MD मेडिसिन, कन्सल्टंट फिजिशियन म्हणून मी बारामती शहरात गेली 43 वर्ष प्रॅक्टिस करत आहे। या कालावधीत मी असंख्य हृदयविकाराच्या झटक्याचे रुग्ण पाहिले। त्या अनुभवाचं विवेचन करताना, आपल्याला मार्गदर्शन करताना निश्चित त्याचा मला उपयोग होत आहे। आज या व्हिडिओमध्ये मी हृदयविकाराचा झटका घेऊन गेल्यानंतर मी कुठल्या प्रकारची दक्षता बाळगली पाहिजे, या दक्षतेमध्ये ट्रीटमेंट आहे, जीवनशैली आहे, आहार विहार आहे, तुमच्या स्वभावातले बदल आहेत, या सर्वावरती तुम्हाला विस्तृतपणे मी मार्गदर्शन करणार आहे। पूर्वी सुरुवातीच्या काळात जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा हार्ट अटॅक आलेले रुग्ण फार कमी संख्येने असायचे आणि त्यांना ट्रीटमेंटच्या सुविधा देखील अतिशय मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत्या। परंतु काळाच्या ओघात सायन्समध्ये प्रगती होत गेली तसं हार्ट अटॅकचे ट्रीटमेंट मॅनेजमेंटमध्ये देखील आमूलाग्र बदल झालेले आहेत। 83 सालानंतर 90च्या दशकामध्ये जेव्हा हार्ट अटॅकचे रुग्ण यायचे तेव्हा त्यांना ॲस्पिरिन, सॉर्बिट्रेट आणि त्यानंतरच्या काळात थ्रोम्बोलायटिक एजंट म्हणजे स्टेप्टोकायनेज याचा वापर केला जायचा। परंतु आता काळाच्या ओघात यामध्ये बरेच बदल होत गेलेले आहेत। या रुग्णांना या औषधांबरोबरच आता प्रायमरी अँजिओप्लास्टी हा देखील ट्रीटमेंटचा फॅक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहे। प्रायमरी अँजिओप्लास्टीमध्ये रुग्णांना रक्त पातळायचं औषध न देता, रक्ताची गाठ विरघळायचं औषध न देता थेट कॅथलॅबमध्ये घेतलं जातं, अँजिओग्राफी केली जाते व जी रक्तवाहिनी हार्ट अटॅक आणायला जबाबदार आहे त्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक्स काढले जातात व त्या जागी स्टेंट म्हणजे स्प्रिंग बसवली जाते व त्या रुग्णाला त्या आजारापासून मुक्ती देण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु या सुविधा प्रत्येक गावात, प्रत्येक सेंटरला उपलब्ध असतीलच असं नाही। त्यावेळी मेडिकल मॅनेजमेंट देखील तितकीच महत्वाची ठरते। या मेडिकल मॅनेजमेंटमध्ये ॲस्पिरिन, रक्त पातळायची औषधं यांचं महत्वाचं योगदान असतं। या सगळ्या ट्रीटमेंट नंतर जेव्हा तुमची अँजिओग्राफी केली जाते त्यावेळेला ट्रीटमेंटला पुढे वेगळी दिशा मिळू शकते। काही रुग्णांना करोनरी आर्टरीज तुमच्या रक्तवाहिन्या हार्ट अटॅक आल्यानंतर देखील जी औषध योजना केली गेलेली आहे त्यामुळे त्या स्वच्छ झालेल्या आहेत। तुम्हाला कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये सिग्निफिकंट अडथळा म्हणजे ज्या अडथळ्यांना पुढे जाऊन दुरुस्तीची गरज पडू शकते असा कुठलाही अडथळा नाही। त्यामुळे तुम्ही मेडिकल मॅनेजमेंट, पथ्य, चरबी कंट्रोल करायची औषधं, रक्त पातळायची औषधं, तुम्हाला उच्च रक्तदाब असेल ते कंट्रोल करण्याची औषधं, मधुमेह असेल तर मधुमेह नियंत्रित करण्याची औषधं, या औषधांवरती ट्रीटमेंट प्लॅन देऊन घरी सोडले जाते। काही रुग्णांना की ज्यांच्यामध्ये अँजिओग्राफी नंतर विशिष्ट रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे सापडतात आणि ते अडथळे जास्त महत्वाचे असतील, 70% पुढे असतील, 80% पुढे असतील, तर अशा रुग्णांना अँजिओप्लास्टी किंवा तो ब्लॉक दूर करून त्या जागी स्प्रिंग बसवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते। त्या प्रकारच्या ट्रीटमेंटचा आग्रह धरला जातो। परंतु ज्या रुग्णांमध्ये महत्वाच्या बहुसंख्य रक्तवाहिन्या, 3 पेक्षा जास्त रक्तवाहिन्या बंद सापडतात अशा रुग्णांमध्ये करोनरी बायपास सर्जरीचा पर्याय उपलब्ध करून दिला जातो। करोनरी बायपास सर्जरी किंवा CABG ही आपल्या शरीरात होणाऱ्या ऑपरेशन्स पैकी एक मोठी शस्त्रक्रिया मानली जाते। त्यासाठी रुग्णांना काही दिवस अँटीप्लेटेड औषधं बंद करून त्या जागी रक्त पातळाचे इंजेक्शन दिले जातात। त्यानंतर सगळ्या सिस्टीमचा पूर्ण शरीरात अभ्यास करून या रुग्णांना बायपास ऑपरेशनसाठी घेतलं जातं। ऑपरेशन नंतर देखील, बायपास ऑपरेशन नंतर देखील या रुग्णांना पुढे जाऊन काही दिवस हॉस्पिटल थांबावं लागतं, ICU मध्ये थांबावं लागतं। त्यांची शारीरिक परिस्थिती जेव्हा घरी सोडण्याच्या लायकीच होते तेव्हा त्यांना व्यवस्थित समजावून सांगून घरी सोडलं जातं। एकूण तर काय, या हार्ट अटॅकच्या आजारानंतर तुम्हाला मेडिकल मॅनेजमेंट असू दे, अँजिओप्लास्टी असू दे किंवा बायपास सर्जरी असू दे, यानंतर तुम्ही जेव्हा घरी जाता तेव्हा तुमच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल करणं अपेक्षित असतं। या बदलांमध्ये सगळ्यात महत्वाची कुठली गोष्ट असेल तर नियमित औषधं घेणं। या औषधांमध्ये रक्त पातळाची औषधं, चरबी नियंत्रित करण्याची औषधं, तर जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल तर त्या प्रकारची औषधं, व मधुमेह असेल तर मधुमेहासाठी मधुमेह नियंत्रित करणारी औषधं, त्याबरोबरच आहार विहारामध्ये तुम्ही काय गोष्टी पाळायच्या त्याचं ज्ञान देखील विशिष्ट प्रकारचे जे डॉक्टर असतात, त्या विषयाचे तज्ञ असतात, ते तुम्हाला त्या पद्धतीचं मार्गदर्शन करतात। हार्ट अटॅक आल्यानंतर आपलं सगळंच आयुष्य संपलं असं कोणी मानायचं कारण नाही। ऑन द कॉन्ट्ररी, नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे असं समजून तुम्ही जगलं पाहिजे। हार्ट अटॅक नंतरचं आयुष्य हे पुनर्जन्म झालेल्या आयुष्याप्रमाणेच मौल्यवान आयुष्य। या आयुष्यामध्ये तुम्ही जर सर्व प्रकारची दक्षता व्यवस्थित पाळली तरी तुमचं लाईफ स्पॅन किंवा जे काही तुमचं नशिबात असलेलं आयुष्य असेल, 75 वर्ष असेल, 90 वर्ष असेल, ते तुम्ही व्यवस्थित जगू शकता। हार्ट अटॅक परत येऊ नये म्हणून जेवढी दक्षता घ्याल तेवढी तुमचं आयुष्यमान चांगल्या पद्धतीनं वाढू शकतं व क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो, इतर व्यक्तींसारखंच की ज्यांना हार्ट अटॅक आलेला नाही त्यांच्या इतकंच तुम्ही ऍक्टिव्ह लाईफ जगू शकता। परंतु हे सगळं करत असताना तुम्ही काही गोष्टी पाळणं गरजेचं असतं। त्यामध्ये व्यसनाधीनता टाळणं नंबर 1 ला असू शकतं। सगळ्यात जास्त प्राधान्य मी कशाला देईन तर व्यसनाधीनता टाळा। जर तुम्हाला तंबाखूचं व्यसन असेल, अल्कोहोलचं व्यसन असेल तर या व्यसनांपासून ताबडतोब दूर होणं गरजेचं आहे। काही लोक असं सुचवतात की नियंत्रित पद्धतीनं अल्कोहोल घ्यायला हरकत नाही, परंतु ज्या लोकांचा मनावर ताबा नसेल त्या लोकांमध्ये हा पर्याय उपलब्ध करून देणं हे दुधारी अस्त्र असतं। त्यामुळे अल्कोहोल पासून दूर राहा असंच मी कटाक्षानं तुम्हाला सांगतो। तसेच
तुमच्या चरबीचे घटक पाहून तुम्हाला किती प्रकारे आणि किती प्रमाणात फॅट्स घेणं शक्य आहे की तुम्हाला फॅट घेण्यास परवानगी देणं शक्य आहे, ते तुमच्या डॉक्टरांनी आहार तज्ञ सांगतील त्या पद्धतीने वागलं पाहिजे. तसेच मांसाहाराचं सेवन शक्य तितका मांसाहार टाळणं तुमच्या दृष्टीने फायद्याचं असतं. विशेष करून यामध्ये आपण जे मटण खात असतो त्या मटणाच्या प्रमाणावरती की ज्यामध्ये चरबीचं प्रमाण खूप असतं ते नियंत्रण करणे गरजेचं असतं. तसेच तळलेले पदार्थ चिकन मटण बंदच करण्याची गरज असते. इतर जे मांसाहारी पदार्थ असतात मासे खाणे असेल अंडी असतील ह्याचं सेवन तुमचे आहार तज्ञ आणि तुमचे जे फिजिशियन असतील त्यांच्या सल्ल्यानंच नियंत्रित करणं गरजेचं असतं. आहारानंतर तुमच्या विहाराबद्दल तुमच्या इतर ऍक्टिव्हिटीज असतात तर हार्ट अटॅक आल्यानंतर आम्ही व्यायाम कधी सुरू करायचा, आम्ही किती चालायचं, आम्ही जिना चढायचं का नाही, हा सगळे प्रश्न तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून त्या प्रश्नाचं निराकरण करूनच घरी गेलं पाहिजे. हार्ट अटॅक आल्यानंतर व विशेष करून अँजिओप्लास्टी झाली बायपास सर्जरी झाली यानंतर तुम्ही तुमच्या व्यायामाच्या पद्धती तुमच्या इतर जे धावपळ दगदग असते त्याच्या पद्धतीत बदल करणं देखील गरजेचं असतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही किती चालायचं यामध्ये देखील एक शास्त्र आहे आणि कार्डियाक रिहॅबिलिटेशन नावाचा एक कार्यक्रम असतो. तो तुम्हाला किती एक्सरसाइज सहन होईल या पद्धतीने व्यक्तिगत पातळीवरती तो डिझाईन केला जातो. त्यामुळे आहार विहार ट्रीटमेंट अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी याच्या इतकंच किंवा त्याहून जास्त महत्व हार्ट अटॅकच्या ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर ज्या पद्धतीची जीवनशैली तुम्ही आत्मसात करता त्यामध्ये दडलेलं आहे. या सर्व नागरिकांना विनम्र सल्ला असा राहील की हार्ट अटॅक येऊ नये म्हणून तुम्ही त्यासाठी काळजी घ्या. त्याहून जास्त काळजी हार्ट अटॅक आल्यानंतर झालेली सुधारणा टिकून राहण्यासाठी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे.